साला कप नमदे। आरसीबीचे फॅन्स पुन्हा एकदा या घोषणा देऊ लागले आहेत, कारण आरसीबीने संपूर्ण सीझनमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत फायनलमध्ये रॉयल एंट्री केली आहे। 14 पैकी 9 सामने जिंकत आरसीबी टेबल टॉपर राहिलाय। आरसीबी आता दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे। पण यावेळी आरसीबी फक्त ट्रॉफीसाठी खेळत नाहीये, तर तो खेळतोय आपल्या चाहत्यांसाठी, आपल्या शहरासाठी आणि त्या आठवणींसाठी ज्या अजूनही बेंगळुरूच्या लोकांच्या मनात जिवंत आहेत। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। आज आपण जाणून घेणार आहोत आरसीबी IPL 2026 ची ट्रॉफी का जिंकू शकते, काय आहे या टीमचं यशाचं गुपित आणि विराट कोहलीसाठी हा सीझन इतका भावनिक का ठरतोय। मंडळी, गेल्या वर्षी आरसीबीने अखेर पहिल्यांदाच IPL ट्रॉफी जिंकली आणि तब्बल 18 वर्षांची प्रतीक्षा संपवली। संपूर्ण बेंगळुरू आनंदात बुडाला होता। चाहते रस्त्यावर उतरले होते। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर हजारोंची गर्दी जमली होती। पण या आनंदाच्या वातावरणात एक दुर्दैवी घटना घडली। स्टेडियम बाहेर झालेल्या चिंगराचिंगरीत काही चाहत्यांचा मृत्यू झाला आणि विजयाचा आनंद क्षणात दुःखात बदलला। आजही त्या रात्रीच्या जखमा अनेकांच्या मनात ताज्या आहेत। कदाचित म्हणूनच यंदाचा आरसीबीचा सीझन फक्त टायटल डिफेन्स वाटत नाहीये, तर एका भावनिक प्रवासासारखा वाटतोय। यावेळी टीम फक्त ट्रॉफीसाठी खेळत नाहीये, तर त्या चाहत्यांसाठी खेळत आहे ज्यांनी वर्षानुवर्षे आरसीबीवर निस्सीम प्रेम केलं। आणि या संपूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी आहे विराट कोहली। 37 वर्षांच्या वयात अनेकांना वाटलं होतं की विराटची चमक आता कमी होईल, पण विराटने उलट आपल्या करिअरमधील सर्वात प्रेरणादायी IPL सीझन खेळून दाखवला। 15 सामन्यात 600हून अधिक धावा, एक शतक आणि अनेक अर्धशतकं। पण आकड्यांपेक्षा जास्त चर्चा झाली ती त्याच्या जिद्दीची, भावनांची आणि टीमसाठीच्या समर्पणाची। त्याच्या प्रत्येक रनमध्ये आता वेगळीच तीव्रता दिसते। प्रत्येक सेलिब्रेशन अधिक भावनिक वाटते, कारण विराटसाठी आरसीबी ही फक्त फ्रँचायझी नाही, तर त्याची ओळख आहे। 2008 पासून विराट एकाच टीमसोबत उभा आहे। फ्रँचायझी क्रिकेटमध्ये जिथे खेळाडू सतत टीम बदलतात, तिथे विराटने निष्ठा जपली आहे। पराभव, ट्रोलिंग, टीका आणि निराशा हे सगळं सहन करत तो प्रत्येक सीझनमध्ये चाहत्यांसाठी मैदानात उतरलाय। म्हणूनच 2025 ची ट्रॉफी फक्त एक विजय नव्हता, ती विराट आणि आरसीबी चाहत्यांच्या संयमाची कमाई होती। आता IPL 2026 आरसीबीसाठी आणखी मोठी संधी घेऊन आली आहे। यंदा टीम आधीपेक्षा अधिक संतुलित दिसते। फलंदाजी मजबूत आहे, गोलंदाजीमध्ये सातत्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीममध्ये चॅम्पियनसारखा आत्मविश्वास दिसतोय। लीग स्टेजमध्ये दमदार कामगिरी करत आरसीबीने प्लेऑफमध्ये सहज प्रवेश केला आणि त्यानंतर गुजरात टायटन्सला पराभूत करत फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे। पण यंदा आरसीबीची खरी ताकद फक्त खेळात नाही, तर भावनांमध्ये आहे। कारण काही टीम्स ट्रॉफीसाठी खेळतात, पण काही टीम्स इतिहासासाठी खेळतात। वर्षानुवर्षे आरसीबीची खिल्ली उडवली गेली। मनोरंजन करणारी पण ट्रॉफी न जिंकणारी टीम अशी प्रतिमा तयार झाली होती। 2009, 2011 आणि 2016 चे फायनल पराभव आजही चाहत्यांच्या आठवणीत आहेत। पण एवढं सगळं होऊनही चाहत्यांनी टीमची साथ सोडली नाही आणि आता कदाचित वेळ आली आहे त्या विश्वासाचं बक्षीस मिळण्याची। जर आरसीबीने पुन्हा ट्रॉफी जिंकली, तर तो फक्त आणखी एक IPL विजय नसेल, तो त्या चाहत्यांना श्रद्धांजली असेल ज्यांनी आयुष्यभर आरसीबीवर प्रेम केलं। तो त्या लोकांसाठी खास क्षण असेल ज्यांच्यासाठी विराट कोहली म्हणजे प्रेरणा आहे, आणि तो संपूर्ण बेंगळुरूसाठी पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण असेल। तुम्हाला काय वाटतं, आरसीबी IPL 2026 चे फायनल जिंकू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पाहत रहा आझाद मराठी।